आपलं स्वागत आहे। तर आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। आज आपण बेबी फीडिंग प्रोडक्ट्स बद्दल बोलणार आहोत। तर हे काही प्रोडक्ट्स आहेत जे मी मागवले आहे फ्लिपकार्टवरून। तर आपण बघू शकतात, एक बॉटल आहे, एक फीडिंग स्पून विथ बॉटल आहे आणि एक फ्रूट निबलर आहे आणि स्पून्स आहेत। तर चला आपण याचे अनबॉक्सिंग करूया। तर पहिलं प्रोडक्ट आहे सिपर। तर त्याच्याविषयी बोलायचं झालं तर हे लिटिल बेबी सिपर आहे आणि हे BPA फ्री आहे, बेसिकली सिलिकॉन बेस्ड असल्यामुळे। तर आपण याचं ओपनिंग करूया। तर हे बेसिकली अँटी स्पिल सॉफ्ट सिलिकॉन स्पाउट आहे, ज्याच्यामुळे बाळाला हे म्हणजे आरामात बाळ हे पाणी पिऊ शकतो। तर हे 6 महिन्यापासून आपण बाळासाठी वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पाणी, दूध किंवा फळांचा रस देखील याचा आपण उपयोगी करू शकतो। तर आपण ओपन करून बघितलं आहे आणि वरती त्याला एक निप्पल आहे, ते पण सिलिकॉन बेस्ड आहे। तर इझिली ॲक्सेसिबल आहे हे पण, ठीक आहे। तर बघा, आपण ओपन करून बघितलं आहे आणि आपण लावून घेऊया ते आता। तर त्याच्यावरती आपल्याला एक त्याचं झाकण पण येणार आहे। तर हे दुसरं प्रोडक्ट आहे, जे की आहे फीडिंग स्पून विथ स्क्वीझी फूड ग्रेड सिलिकॉन फीडर आहे, फीडर बॉटल आहे ही। तर ह्यामध्ये आपण हलक्या हाताने बॉटल दाबली की अन्न थेट बाहेर येतं आणि बाळ हे सहज खाऊ शकतं। तर आपण एका हाताने आरामात हे बाळाला देऊ शकतो। तर आपण ओपन करून बघितलं आहे। तर ह्याची कॅपॅसिटी, ह्याची क्षमता आहे 90 मिली। तर हे बघा, असं प्रेस करायचं आणि पुढे त्याला स्पून देखील आहे, तर ते त्यालाच अटॅच्ड आहे। तर ते इझिली बाळाला ॲक्सेसिबल आहे खाण्यासाठी आणि ते हळूहळू बाहेर येतं। तर 4 महिन्यापासून ते 4 वर्षापर्यंत आपण बाळांना यूज करू शकतो। तर तिसरं आहे स्पून्स। तर हे आपले आहे हीट सेन्सिटिव्ह बेबी फीडिंग स्पून। तर हा 2चा सेट येतो आणि हीट सेन्सिटिव्ह असल्यामुळे समजा बाळाचं अन्न गरम असेल तर त्या चमच्याचा सुद्धा रंग बदलतो आणि बाळाचं तोंड सुद्धा भाजत नाही। तर आपण ओपन करून बघूया हे। आणि हे पण BPA फ्री आहे, सुरक्षित आहे बेसिकली। तर हे पण आपण 6 महिन्यापासून बाळासाठी सुरू करू शकतो आणि हे टीथिंगसाठी देखील आपण यूज करू शकतो, कारण हे सिलिकॉन बेस्ड असल्यामुळे बाळांना आपण हे टीथिंगसाठी पण देऊ शकतो। तर हे टिप मऊ असल्यामुळे हिरड्यांना सुद्धा याचा त्रास होणार नाही। आणि चौथं प्रोडक्ट आहे फ्रूट निबलर। तर हे बघा, फ्रूट निबलर आहे। तर ह्याचा कलर सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे बेसिकली। आणि आपण हे ओपन करून बघूया की कसं आहे फ्रूट निबलर। तर आपण ह्याच्यामध्ये बाळाला समजा जे बेसिक आपले जे टीथर असतात सिलिकॉन बेसचे, तर ते फक्त त्यांना म्हणजे फक्त टीथिंगसाठी ते आरामदायक आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप आणि साइजेस पण येतात। पण हे जे मी मागवलं आहे स्पेसिफिकली, ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांना फ्रूट भरून देऊ शकतात, जसं आता प्युरी भरून देऊ शकतात। तर ते आरामात असं चावत चावत त्यांचं टीथिंगचा पण इश्यू सॉल्व्ह होतो आणि प्लस फ्रूटचा ज्यूस देखील त्यांच्या आरामात ते घेऊ शकतात। सो बघा, मी ओपन केलेलं आहे हे। तर आपण पुढे बघूयाच, अनबॉक्सिंग करूयाच की कसं ते आपण ते फ्रूट त्याच्यामध्ये देणार आहे। प्लस ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक तुम्हाला निबलर पण भेटून जातं की पहिलं खराब झालं तर दुसरं। आणि चला आपण सुरुवात करूया अनबॉक्सिंग, ह्याच्यामध्ये कसं यूज करतो बेसिकली आपण ते बघायला। तर पहिला आहे बेबी सिपर। तर त्याच्यामध्ये मी ओपन करून पाणी भरलेलं आहे। तर आपण बघूया की हे स्पिल होतं, पाणी उडतं की नाही त्याच्यामध्ये। तर मी त्याचं वरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि बघा, आपण बघू शकता की मी कितीही हलवलं, काही केलं तरी पाणी निघत नाहीये, जोपर्यंत आपण त्याची टिप प्रेस करत नाही। तर बेसिकली जेव्हा बाळ ते हिरड्यांमध्ये धरेल तेव्हा ते हळूहळू, ते पण आपण बघता की एक एक दोन दोन थेंबच त्याच्यातून पाणी बाहेर पडते। तर वरतून सुद्धा त्याला आपण झाकण लावू शकतो। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी, दूध अशा गोष्टींचा वापर करू शकता। वरचं झाकण लावल्यावर तर काहीच लीक होणार नाही, कुठूनच पाणी लीक होणार नाही। तर हे ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे आणि इझिली कॅरी करू शकता। दुसरं आहे फ्रूट निबलर। तर आपण ते ओपन करूया आणि त्याच्यामध्ये मी डाळिंब भरलेला आहे। तर डाळिंबच्या ऐवजी तुम्ही बनाना
चिक्कू, ह्याचं कुठल्याही गर किंवा कुठल्याही प्रकारचं फ्रूट तुम्ही देऊ शकता तुमच्या हिशोबात, तुमच्या घरी जे अवेलेबल असेल त्यानुसार, सीझननुसार. तर आता मी त्याच्यामध्ये पॉमोग्रॅनेट टाकलेलं आहे, डाळिंब टाकलेलं आहे आणि त्याचं खालचं जे टिप आहे ते मी खालचं झाकण उघडून घेत आहे. तर बघा, खालचं झाकण मी ओपन केलं आहे आणि आता मी प्रेस करते. ते प्रेस केल्यावरच त्याच्यातून रस बाहेर पडेल. जोपर्यंत ते बाळ ते तोंडामध्ये धरतंय तोपर्यंत त्याच्यातून काहीच बाहेर नाही येणार. जेव्हा ते हिरड्यांने ते चावेल किंवा दातांनी ते चावेल तेव्हाच त्याचा रस बाहेर पडेल. तर हे सुद्धा खूप छान प्रोडक्ट आहे, मी रेकमेंड करेल हे. जेव्हा मी स्पेशली हे ज्या बाळांना हिरड्यांचा दात येण्याचा त्रास आहे किंवा टीथिंग इश्यू आहे त्यांना ते मी नक्की रेकमेंड करेल. ही सुद्धा मी रेकमेंड करेल. तर ही जे आहे ह्याच्यामध्ये आपण सेरेलॅक ओपन केलं. सेरेलॅक मी बनवून ठेवलं होतं, तर हे मी सेरेलॅक त्याच्यामध्ये भरत आहे. तर तुम्ही आता समजा बाळाला डाळ खिचडा किंवा फ्रूट ज्यूस असं काहीही त्याच्यामध्ये तुम्ही भरून बाळाला देऊ शकता आरामात. तर आता मी त्याचं झाकण लावून घेत आहे. तर बघा, हळूहळू प्रेस केल्यावरच थोडं 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 बाहेर येत आहे त्याच्यातून. बाळ ह्याने चोक होणार नाही, बाळाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि ह्याची स्पून जे आहे पुढचं ते सिलिकॉन बेस्ड असल्यामुळे बाळाच्या होटांना किंवा सेन्सिटिव्ह जे एरिया हिरड्यांना वगैरे डिरेक्टली लागत नाही. चमचा कधी कधी बाळाला असा पटकन लागू शकतो, तर हे स्पून सिलिकॉनचं असल्यामुळे बाळाला काही त्रास होणार नाही. आणि बघा, कुठूनच लीक होत नाहीये, काहीच होत नाही. ते खाली जे हातावर माझ्या पडलं आहे ते स्पून मधून पडलेलं आहे, तर त्याचं काही काळजी करू नका तुम्ही. तर हे पण मी ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, मी रिकमेंड करेल तुम्हाला हे सुद्धा गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. त्याचे प्राइजेस सुद्धा मेन्शन आहे. तर मी तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स जाऊन चेक करायला लावेल आणि नक्की शॉपिंग करा.